वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत थोडंसं जास्त पिकलेल्या बनाना पासून पॅनकेक. तर चला पॅनकेक कसा बनवायचा ते पाहूया. ही आमच्या आईंची रेसिपी आहे. त्यांनी प्रथम 2 केळी मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरून टाकलेली आहेत. आता केळी चिरून टाकल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे 2 केळीला 4 चमचे साखर वापरलेली आहे व अर्धा ग्लास दूध टाकलेले आहे. आता हे मिश्रणामध्ये 1.5 चमचा तूपही टाकायचं आहे व छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. तर आता मिक्सरला हे मिश्रण छानपैकी बारीक करून घेऊया. हे बॅटर आपले तयार झालेले आहे. तर आईंनी भांड्यामध्ये हे बॅटर काढून घेतलेले आहे व त्यामध्ये आता बसेल इतका मैदा वापरायचा आहे. त्याआधी त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे. बेकिंग पावडरमुळे याला छान जाळी सुटते, अगदी पॅनकेक छान होतो. बीटरच्या साहाय्याने ते हलवून घ्यायचं आहे व जितके पीठ बसेल तितके टाकायचं आहे. जास्त केकच्या बॅटर इतकं घट्ट करायचं नाही, अगदी थोडंसं जाडसर पण छान पॅनकेक ज्याप्रमाणे आपण स्पंज डोसा बनवतो त्या पद्धतीने याचे बॅटर करायचे आहे. साधारणपणे 1.5 वाटी इतका मैदा आपल्याला यामध्ये लागला आहे व आता हे छानपैकी बीटरच्या साहाय्याने हलवून घ्यायचे आहे. यामध्ये गुठळी राहिली नाही पाहिजे. जर वाटत असेल तर थोडंसं चिमूटभर बेकिंग पावडर वाढवायची आहे, अन्यथा नाही टाकली तरी चालेल. अजून थोडीशी कन्सिस्टन्सी पातळ वाटत असेल तर त्यामध्ये मैदा टाकून ते थोडंसं जाडसर पीठ बनवून घ्यायचं आहे. अगदी छानपैकी बॅटर बनवायचं आहे. सकाळच्या नाश्त्याच्या वेळेला काय बनवायचा असा ज्यावेळेला प्रश्न पडतो त्यावेळेला अशा प्रकारचे वेगवेगळी फळं वापरून अशा प्रकारचा पॅनकेक जर बनवता येत असेल तर किती छान. टिफिनला मुलांना असे वेगवेगळे पदार्थ खूप आवडतात. ॲपल, मँगो अशा प्रकारची फळं वापरूनही आपण हा पॅनकेक बनवू शकतो. यामध्ये बनाना पॅनकेकमध्ये आपण थोडासा व्हॅनिला इसेन्सही टाकायचा आहे किंवा जो आपल्याला उपलब्ध असेल तो इसेन्स वापरायचा आहे. आता पॅन ठेवून त्याच्यामध्ये 2 पळी बॅटर टाकून त्याच्यावर झाकण झाकून तो छानपैकी पलटून घ्यायचा आहे. पहा, छान अशी जाळी सुटलेली आहे आणि आपलं हे बॅटर छान तयार झालेले आहे. जर तुमच्याकडे कोणताही इसेन्स नसेल तर तुम्ही वेलचीही वापरू शकता. त्यामुळे बनानाचा फ्लेवर आणखीन जास्त चांगला लागतो. अशा प्रकारे बाकीचेही पॅनकेक्स बनवून घ्यायचे आहेत. हे पॅनकेक्स अजिबात पळीने डावलायचे नाहीत, ते जस्ट सोडायचे आहेत व त्याच्यावर झाकण झाकायचं आहे. ते डोशासारखे त्याच्यावर पळी फिरवायची नाही. पहा किती छान जाळी सुटलेली आहे. अशा प्रकारचे पॅनकेक घरी नक्की करून पहा. ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून पहा व कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.